आयोजक ज्यांची स्पर्धा आहे MCC मास्टर्स माझेपाडा. लगातार 3 षटकार 500 रुपये, लगातार 3 विकेट 500 रुपये, 3 चौकार 500 रुपये. विनायक गंगाधर म्हात्रे यांच्याकडून एक कॅश प्राइज आले सर्वांसाठी. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा माझेपाडा टीमने स्वीकारलाय घरच्या मैदानावर. आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो या ठिकाणी बालकुम संघ आहे. अंतिम फेरी बालकुम संघ देखील खेळला या माझेपाड्याच्या मैदानावर, हे विसरता कामा नाही आहे. तो देखील एक नामांकित संघ आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. देवेंद्र भोईर, देवेंद्र पाटील नॉन स्ट्राईक एंडवर आणि कैलास भोईर हे स्ट्राईक एंडवर आहेत. महेशने पारदर्शक झाले कैलाससाठी. अरुण ये वरे ये वरे. ओके, मैदान कैलाससाठी नौकं नाही आहे. कैलासला देखील कदाचित फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल. कशा प्रकारे नारंगी संघाच्या अगेन्स्ट कैलास भोईने बॅटिंग केली होती या मैदानावर. वरे संघ बालकुम पराभूत झाला होता, मात्र अफलातून बॅटिंग केली होती कैलास भोईरनं. मॅच ऑन. किशोर म्हात्रे पहिले षटक करण्यासाठी पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे. पहिला चेंडू खोलबाटाचा चेंडू हाताळला होता, त्या ठिकाणी यष्टीरक्षक कुठे कमी पडले गेले प्रसन्न भोईर आणि त्या ठिकाणी विकेट प्राप्त करता आली असती. घरचं मैदान आम्हाला व्यवस्थित माहिती देऊ शकेल उमेद दादा. उम्या व्यवस्थित माहिती देऊ शकेल. उम्या यामधले किती खेळाडू रेग्युलर सराव करतात? एक पण नाही. यामध्ये रेग्युलर सराव कोणीच करत नाही. ऑन साईडला लक्ष नव्हतं, चेंडू चाललाय कुठून याच्याकडे लक्ष नव्हतं. या कारणास्तव मात्र आज चौकार, नशिबाचा चौकार. जर कदाचित लक्ष असतं तर लक्ष असतं तर कदाचित आज चौकार अडू शकला असता. अंकुश पाटील खेळत नाहीये, ते देखील डगआउट मध्ये आहेत. कदाचित इंजर्ड असतील अंकुश पाटील. टीम चॉईस केले, खूप चांगली टीम चॉईस. संदीप पाटील लेफ्ट हँड बॅटर आहेत पॉइंट रिझर्व मध्ये. पुढे येऊन लेफ्ट हँड खेळ आहे. यावेळेस स्वीक फटका होता, एकच धाव इथे मिळणार. पॉवर प्लेचा षटक. दर्शन पाटील देखील आपण पॉवर प्लेचा षटक हाताळताना पाहिलंय माझेपाडा टीमच्या माध्यमातून. दर्शन म्हटलं तर एक मॅजिकल बॉलर्स आहे दर्शन पाटील, मला ते देखील पॉवर एंड मध्ये आहेत. फुलटॉस मिस केलाय. इथे यष्टीरक्षण बघा काय चुका होत आहेत प्रसन्न भोईरकडून. पुन्हा इथे चेंडू सापडत नाही प्रसन्न आहे ना. आणखीन एक धाव. धावसंख्या झाल्या 7. ऑफ साईडला चेंडूला स्टोअर केलाय. कव्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा. धावसंख्या झाली 9 धावा. आगरी कोळी सामाजिक संस्थेची 13वी स्पर्धा आपण पाहतोय माझेपाडा गावात. या ठिकाणी आता मात्र प्रसन्नाने व्यवस्थित चेंडू फील्ड केलाय आणि अगदी यष्टीचित देखील केलाय. विकेट डाऊन. पहिली विकेट या ठिकाणी बालकुम टीमची. मिस्टर देवेंद्र पाटील आउट. टीम पांजू
टीम पांजू, टीम पांजू, माझा आवाज येतो का तुम्हाला? पांजू टीम, अरे हरिनामच्या पोराचा उपवास आहे, त्याच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवले. हरिनामच्या मुलाचा उपवास आहे ना, ती साबुदाण्याची खिचडी बनवले, त्याला पाठव. साबुदाणा खिचडी आहे. धावा झाले ते 9 धावा. पहिले षटक संपले, पॉवर प्लेचं पहिले षटक संपले. 9 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विशाल येतोय. 40 मध्ये कधी पदार्पण करणार? पुढच्या वर्षी येणार का विशाल? की त्या 2 वर्षातून जातील? माझेपडा बघा, माझेपडा टेनिस बॉल क्रिकेटचा जो संघ आहे तो देखील एक नामवंत संघ आहे. जय महाकाल. आणि प्रतीक्षा करतील अबाव 35, अबाव 40. कधी ते खेळाडू येतील, त्याला वेळ लागेल. व्हाईट बॉल. धावसंख्या झाली ती 10. एका साईडला आपण पाहिलं तर उत्तन प्रीमियर लीग देखील सुरू आहे आणि त्या ठिकाणी आपण विशाला पंच म्हणून पाहिलं होतं उत्तनच्या त्या नगरीमध्ये. आज आपल्या गावासाठी ते नक्कीच प्राधान्य देत आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश करून चेंडू फ्लाइंग स्लिप रिझन मध्ये किशोर मात्र आहेत त्या ठिकाणी. चेंडूला फीड करत आहेत. सिंगल फक्त मिळणार. धावा झाल्या त्या 11. युनिफॉर्म तुम्ही पाहू शकाल श्री राकेश हरिश्चंद्र भोईर. राकेश भोईर यांच्या माध्यमातून हा गणवेश बालकुम टीमला दिला गेलेला आहे. शॉट बॉल विथ द टो. अगदी टोवर उभं राहून स्ट्रोक खेळलाय. मिसफील्ड झाले. स्वीपर पॉइंटच्या दिशेने चेंडू फरार. 4 धावा. चौकार. संदीप पाटील त्या ठिकाणी होते. संदीप पाटील मिसफील्ड झालाय. खूप चांगला फटका खेळला गेला. अगदी टोवर जवळपास पूर्ण बॉडी बॅलन्स केला आणि तिथून मात्र चेंडूला स्टेअर केलं गेलं. अप्रतिम फटका. वेल डन. सुरनेक कसा स्ट्रेकरचा फटका. धावा झाले त्या 15. पूल करायचं होतं मात्र आपण पूल झालाय. फटका मिस केलाय. काही ड्रॉप झाला त्या ठिकाणी. संधी होती विकेटची, ती संधी गमावली आहे. धावा झाल्या त्या 16 धावा. कैलास भोईर मला रिटायरमेंट घेतात का? यस, ओके, रिटायरमेंट घेत आहेत. पंच दर्शवत आहेत. 50 वयोगटातील खेळाडू आहेत आणि त्यांच्या जागी येतोय न्यू बॅटर मिस्टर अमोल भोईर. आणखी एक बालकुम संघाचा नामवंत खेळाडू. बालकुम गावाचा जो यंगचा संघ आहे ना, त्या यंगच्या संघामध्ये खूप मोठं नाव आहे अमोलचं. क्रितेश जोशी नंतर आपण जर पाहिलं तर अमोल भोईर यांचं नाव. यंग टीमचे कर्णधार आहेत अमोल भोईर. बालकुमच्या गावदेवी बालकुमचे आज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एमएस कट केले. थर्ड मॅन पूर्ण रिकामा. आउटफील्ड फास्ट. किशोर मात्रे चेंडूच्या मागे धावतोय, पळतोय. जिंकणार कोण? जिंकणार किशोर मात्रे जिंकणार, चेंडू जिंकणार. या ठिकाणी चेंडू जिंकलाय. चेंडू फरार. 4 धावा. चौकार येतोय आणि या चौकारावर धावसंख्या झाली ती तब्बल 20 धावा फलकावर. माझेपडा वर्सेस बालकुम. आज 50च्या पलीकडे आपण धावसंख्या पाहतोय. ऑन साइडला फटका चांगला खेळला. वाडी शिवांगा डीपला प्रोडक्शन आहे मात्र त्याला बीट केलं गेलंय. त्याला बीट करून चेंडू फरार. कोण आहे? चरण राऊत आहे का? चरण राऊतच्या अगदी डोक्याच्या वरून चेंडू फरार. चौकार. 4 धावा. इथे आणखी हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. इथे आणखीन एक चौकार आला असता तर विनायक गंगाधर मात्र विनायक दादाकडून 500 रुपये मिळाले असते.
3 चौकार 500 रुपये, 3 विकेट 500 रुपये, 3 षटकार 500 रुपये. विनय गंगाधर मात्रे यांनी पारितोषिक लावले. सगळ्यांसाठी ते पारितोषिक आहे आणि त्याचा हकदार बनला असता का लगोपाठ 2 चौकार तर आले होते अमोलच्या बॅटमधून. धावसंख्या झाली फलकावरती 24. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही या ठिकाणी हॅलो 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 कधी कधी लाईट जाते ना त्याच्यामुळे आम्हाला थोडासा बदल केला. तो हितेश यांच्याकडे चेंडू दिला होता, त्यानंतर मात्र विचार बदलला गेला कारण अमोल आहे एक स्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यामुळे आपला देखील एक बेस्ट बॉलर यूज करणं गरजेचं आहे आणि ते काम माझेपणा संघ करतोय. विनोद षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. कालचा दिवस या स्पर्धेचा पहिला दिवस होता आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर नारंगी संघानं कालच्या दिवसामध्ये वर्चस्व दाखवलं. शेवटचा तो सामना तर अफलातून झाला होता. असं वाटलं होतं की त्या ठिकाणी नारंगी संघ जिंकणार की RK मोरवा संघ जिंकणार, मात्र अंतिम चेंडू कॅच ड्रॉप झाला आणि तिथून मात्र सामन्याला आली कलाटणी. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ फेस थोडस गती कमी केली होती हा चेंडू हाताळताना. गुड बॉलिंग मिस्टर विनोद. पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय. अजून भरपूर बॅटिंग ऑर्डर आहे. नितीन हजारे, त्याच्यानंतर म्हणायचं गेलं तर जवळपास राकेश भोईर, त्यानंतर कुंदन हजारे खेळतोय, अजय हजारे. खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे बालकुम टीम जवळ. एकदा पूर्ण झाला. दुसऱ्याचा प्रयत्न कॉल दिला त्या ठिकाणी अमोलनं. धावा झाल्या त्या 25. बालकुम टीम नंबर 3 ची ट्रॉफी उचलली या टीमनं, लक्षात ठेवा. हँड फिराने देखील स्पर्धा मॅच खेळलाय हा संघ या मालजीपडेच्या स्पर्धेमध्ये. हो, यावेळेस लाईन खराब. आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा परशुराम दादांचा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 26. बघा घड्याळाकडे देखील लक्ष द्या. आयोजकांना विनंती करतोय. उमेश जेवण झाले की जरा चेक करा आपण. उमेश जेवण झाले की चेक करा. हा, कुकिंग काम त्याने दिले ना, जरा चेक करा. समोर यावेळेस अफलातून फटका. चेंडू हवेच्या स्वारात फरार. हा षटकार. ह्यासाठी या खेळाडू पुढे आणलाय. मी म्हटलं ना की बॅटिंग ऑर्डर लांब असं काय. नितीन हजारे, अजय हजारे, त्यानंतर राकेश भोई सारखे फलंदाज अजूनही नगरमध्ये आहेत, मात्र प्रमोट केलंय. पुढे आणलंय खेळाडूला अमोलला. या कामासाठी आणलंय. या कामासाठी अमोलला पुढे आणलंय आणि ते काम अगदी अमोल चोख बदलतोय. आणखीन एक षटकार तर विनायक गंगाधर मात्रे यांच्याकडून 500 रुपये मिळतील. जे पारितोषिक राहिले 3 षटकार 500 रुपये. विनायक दादांना त्या पारितोषिकाचा मानकरी ठरू शकेल. 2 चेंडू 2 षटकार आलेत. धावा झालेत 38. गावदेवी बालकुम यंग टीमचे कर्णधार आहेत, लक्ष ठेवा. अमोल भोईर. शॉर्ट बॉल पूल करायचा होता, मात्र पूल होत नाहीये, सक्सेसफुल झालं नाहीये. चेंडू थोडीशी गती कमी केली होती चेंडूची. स्लोर ऑन पेस. वेल डन मिस्टर विनोद. धावा झाले 38. पुन्हा चेंज ऑफ फेस मध्ये ओळखले, गती ओळखली गेली आणि त्यानुसार त्या चेंडूला देखील पाठवलं गेलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चौकार आहे. 4 धावा. धावा अगदी मी म्हणेन
पर्वताप्रमाणे धावसंख्या पुढे येईल माझेपणे या टीमच्या. अशा प्रकारे गोलंदाजी झाली तर धावा झाले तब्बल 42 धावा. अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा झाल्यात त्या तब्बल 42 धावा झाल्या आहेत. जबरदस्त फटकेबाजी अमोल भोईर आणि अमोल भोईर अफलातून बॅटिंग. त्यांचीच बंद येतात गोलंदाजी ट्रॅकवर. हितेश पुढे खेळायचं होतं. चेंडू स्किट झालाय. वेल डन. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुबह आला. यावेळेस पहिल्या चेंडूतून मात्र अप्रतिम हाताळलाय हितेश. गोलंदाजी ट्रॅकवर. समोर कुंदन हजारे शॉट बॉल होता. यावेळेस देखील चेंडू मिस झालाय. संधी आहे. हो, हिट झाला असता तर विकेट प्राप्त केले आणि तो देखील रनआउटच्या स्वरूपात. वेल डन. एसटीच्या मागे कोण होतं? खूप चांगली यष्टी रक्षण त्या ठिकाणी केले गेले. एक मोठी विकेट. अमोल भोईर सारखा फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. मात्र त्यांच्या पाठोपाठ लगेचच राकेश भोईर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आणखीन एक विध्वंसक फलंदाज बारकोम टीमचा. एक अर्धशतक राकेश भोईर यांच्या नावावर देखील आहे मित्रांनो 40+ क्रिकेटमध्ये. अंधरपड स्पर्धा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्टेडियम आणि त्या स्टेडियमवर ते अर्धशतक झळकावलं होतं राकेश भोईर यांना. तोच राकेश भोईर मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावा झाल्या त्या 43 धावा. डाऊन द लेग होता. फ्लिक केलंय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी जितू राऊत. चेंडूला शोधतोय जितू. थ्रो स्ट्राईक एंडर देईपर्यंत 2 धावे ते मिळतील. धावा झाल्यात 45. 4थं षटक प्रगतीपथावर. 5 ओव्हरची मॅच आणि आतापर्यंत मित्रमणींच्या वेगानं बालकोम संघ सुटला होता. त्या वेगाला कुठेतरी कंट्रोल करण्याचं काम केलं हितेशनं. शॉर्ट बॉल आहे. यावेळेस पंच केलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे बाउंड्री लाईनवर विनायक म्हात्रे. फक्त सिंगल. धावा संख्या 46. राकेश भोईर ऑन स्ट्राईक. हो, आल्या. हॅलो चेक. हा, आले इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यासाठी विकेट सफलता प्राप्त केली. आणखी एक मोठी विकेट. राकेश भोईर या ठिकाणी बाद झाले. अपील अशी केली की आमची जे पंच आहेत ते पंच थोडीशी जरा हे केले असते. किशोर मात्र म्हणतो अरे आमचं गाव आमची स्पर्धा. चला जेवण सुरू झाले. जे संघ खेळलेले आहेत त्या संघाला विनंती करतो जेवण घ्या. अपील केली गेली आणि इतकी मोठी अपील तर मी टेनिस बॉल मध्ये कुठेही बघितली नाही. इतकी मोठी अपील. 11 खेळाडूंनी अपील केली. 11 खेळाडूंनी अपील केली विकेटसाठी. हे प्रेम. नितीन हजारे
ज्याच्या नावावर 3 अर्धशतक खेळ आहेत मित्रांनो 40+ क्रिकेटमध्ये. तो 3,000 स्ट्राईक एंडवर. थोडंसं मॅचच्या विषयाला जाऊया. थोडासा मनोरंजनाचा विषय होता तो मांडला. धावसंख्येचा 43, 46 धावा झाल्या आहेत. नितीन हजारे मैदानाच्या आतमध्ये आलेत. 46 लॉस ऑफ 4 विकेट ऑन बोर्ड. शॉर्ट बॉल पूल केला. मिस्टायमिंग स्ट्रोक फटका फसला मात्र मागे फिल्डर कोणताही नाहीये. लॉंग लेगचा फिल्डर जितून आउट प्रयत्न करतो चेंडू लावण्यासाठी मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 50. मोठी धावसंख्या कदाचित येऊ शकेल. 60 पलीकडे धावसंख्या येऊ शकेल. चार ओव्हर संपल्या. धावसंख्या झाली ती 50 धावा. अर्धशतक किशोर मात्रेंना पहिले षटक 9 धावा. विशालने दुसरं षटक 15 धावा. विनोदचं तिसरं षटक 18 धावा आणि हितेशना हे षटक 8 धावेचं हाताळलं. खूप चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी हितेशने केलंय. कुठेतरी स्कोरबोर्ड थोडं थांबवलाय. अंतिम षटक कोणाकडे दिले जाईल? स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट कोण आहे? मेघनाथ. पेटना मंगेश म्हणतात त्यांना. गोलंदाज तयार. 60-65 धावा जरी आल्या ना स्कोरबोर्ड तरी एक चांगली मॅच होऊ शकेल. असं नाही की मॅच होणार नाही. माझ्या पण या टीम मध्ये देखील चांगले चांगले फलंदाज आहेत. असं नाही की माझ्या पण या टीम मध्ये फलंदाज नाही आहेत. धनेश्वर फक्त बसलाय. धनेश्वर मॅचचा आनंद घेतोय. अंकुश पटेल मॅचचा आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार. क्रॉस बॅट खेळायचं होतं. क्रॉस बॅट खेळायचं होतं. इथे कोणीतरी एसटीला चेंडू लावला असता तर चेंडू डेट झाला असता. नाही, कीपर लांब आहे. धाव आहे. कीपर जर क्लोज असता तर बॉल डेट केला असता. कीपर लांब आहे त्याच्यामुळे धाव गृहीत धरली जाईल. या ठिकाणी विकेट रनआउट झालाय. अजय आउट झालाय. तिसरे बंधू कुंदन आउट झाला. बघा नितीन हजारे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कुंदन हजारे आउट झालेत आणि आता अजय हजारे मैदानाच्या आतमध्ये आलेत. तिसरे हजारे बंधू मैदानाच्या आतमध्ये. आणि बऱ्याच जणांना असं वाटतंय की नितीन हजारे सोबत यांचा काही संबंध नाही. काही नाही. दूरवर संबंध नाही यांचा नितीन हजारे सोबत. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक चेक. मध्ये मध्ये आवाज जातो समजून घ्या. अण्णा हजारे सोबत यांचा काही संबंध नाहीये. नितीन हजारे यांचे बंधू आहे ते. धावा झाले ते 51. नितीन हजारे ऑन स्ट्राईक. क्रॉस बॅट खेळायचं होतं. हाईट फॅक्टर पंच म्हणतायत. चेंडू बाउन्स झाला होता आणि हाईट फॅक्टर लक्ष देत आहेत. पंच नॉट आउट करत आहेत कारण थोडंसं चेंडू बाउन्स झाला होता त्या ठिकाणी. खूप चांगली गोलंदाजी. वेल डन मेघनाथ. शॉर्ट बॉल यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं ऑफ लातून फटका. पुलचा फटका. सक्सेसफुल फटका. मित्र म्हणून या ठिकाणी ऑफ साईडला जाणारा चेंडू खेचलाय ऑन साईडला नितीन हजारेनं. धावा झाल्या 57. 3 चेंडू अजूनही बाकी. 57 झालेत. व्हाईट बॉल. लाईनच्या बाहेर आहे की आतमध्ये पंच चेक करतील. पंच सांगतायत की बाहेर आहे. लाईनच्या बाहेर असेल तर नो बॉल. लाईनच्या बाहेर असेल सर. व्हाईट लाईनच्या बाहेर असेल ती आउट लाईन आहे. त्याच्या बाहेर जर चेंडू पडला तर तो नो बॉल असेल. आणि आतमध्ये असेल किंवा लाईनवर असेल तर व्हाईट बॉल असेल. तो लाईनवर असेल तरी व्हाईट बॉल असेल.
लाईनच्या बाहेर असेल तर तो नो बॉल असेल. बाहेर आहे, बघा जरा. नो बॉल आहे, फ्रीड असेल. यस, काय झालं गणेश? नाही, खेळपट्टीच्या भरपूर बाहेर चेंडू आहे. नो बॉल असेल. यस, नो बॉल सर. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये देखील चेक केलं गेलं. धावा झाल्या त्या 58. फ्रीड असेल हा चेंडू, फ्रीड. हो, खोलगट टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन डीपच्या दिशेने चेंडूला पाठवले गेले. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. चांगला स्पीड केलाय, चांगला थ्रो देखील त्या ठिकाणी केलाय. 2 धावा. बघा, आता जे ICC बोर्डनं जे नियम बनवलेत ते वेगळे नियम आहेत. थोडेसे ते अजून आतापर्यंत तरी नियम ते राबवले नाहीत. एक तर रिच वाईट, आपल्या प्रोड्युप्लस मध्ये आपण रिच वाईट आणला नाहीये आतापर्यंत तरी. शॉर्ट बॉल पूर्णतः क्रॉस बॉडी करून हा स्ट्रोक खेळलाय. हा चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार. पुढे बॉडी स्विंग केली होती हा स्ट्रोक खेळण्यासाठी. क्रॉस बॉडी स्ट्रोक खेळला, षटकार. षटकारांना धावसंख्या झाली तब्बल 66. 6-6-6-6. जेवण सुरू झालंय. जे संघ खेळले त्या संघाला विनंती करतो, जेवून घ्या. उमेमान टीम उमेमान जेवण सुरू झालंय, जेवून घ्या. टीम उमेमान, आमचा आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल तर प्लीज जेवून घ्या. का नाही, पुढची मॅच आणि त्यानंतर तुम्हाला खेळायचं आहे. यावेळेस समोर अगदी 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 साईड स्क्रीनच्या वरून तो फटका खेळला गेलाय. शेवटच्या चेंडूवर नितीन हजारेने एक धमाका केलाय. षटकार ठोकलाय. धावा आल्या त्या तब्बल 72 आणि 73 धावा विजयासाठी. चला, टॉससाठी यायचे. दैसर आणि ओळा या दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉससाठी या. टीम दैसर मिलिंद भगत आणि टीम ओळा मिलिंद पाटील, आपण नाणेफेक करण्यासाठी या. कोण आहे, मिलिंद आहे की उत्तम आहे? टीम कॅप्टन की दिलीप? कोण आहे टीम कॅप्टन? यायचंय.
चला दहिसर टीम दहिसर आणि टीम ओला टीम दहिसर आणि ओला या नाणेफेक करण्यासाठी या. चला या टॉस करण्यासाठी एस मिलिंद बघत आलेले आहेत. मिलिंद बघत आलेत. मी विनंती करतोय ओळा स्पोर्ट्स ओळा उत्तम ठाकूर. हॅलो, मला पहिला षटक घेऊन होतो कैलास भोर संघाचा कर्णधार अष्टबुले आणि त्याचे साथीदार आशिष पाटील. रील मास्टर आहे ते बालगुंगावचे रील मास्टर आशिष पाटील. फेसबुकवर नेटवर बघता त्यांना आशिष पाटील. चला अतिशय सुरेख असं धावसंघ पटकवले ते फुटबॉल मास्टर बालगुंगा संघाने 72 धाव पटकवलेले आहेत. उत्तम भाऊ या नाणेफेक करण्यासाठी उत्तम ठाकूर टीम कॅप्टन ओळा स्पोर्ट्स ओळा. लाईन मारायचे पाणी हवंय स्टंपला. चला आपण नाणेफेक करूया. अरे भाऊला नाणेफेक त्या ठिकाणी केली जात आहे. ओळा स्पोर्ट्स ओळा अगेन्स्ट आपण पाहणार आहोत गावदेवी दहिसर या दोन टीमच्या दरम्यान नाणेफेक. वेलकम दादा मामा, वेलकम. बाबू मामाचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. बाबू मामा आपलं हार्दिक स्वागत. उमेश भोईर यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन स्विन होतोय. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना दहिसर वर्सेस ओळा. टॉस जिंकली दहिसर टीमला. मिलिंद भाऊ अभिनंदन. दोन्ही टीम कॅप्टनचं आपण स्वागत करूया. फ्रूट बास्केट आणि थंड पेय या दोन्ही टीमला त्या ठिकाणी दिले जात आहे. वेलकम ओळा स्पोर्ट्स ओळा संघ आणि वेलकम दहिसर गावदेवी दहिसर संघ, तुमचं हार्दिक स्वागत. निर्णय थोड्याच वेळात जाहीर होईल. नाणेफेक जिंकले या ठिकाणी दहिसर संघानं आणि ज्यावेळेस सामना सुरू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतो हलकाचा बदल ऐकूया आपण हेमूला. धन्यवाद भरत राऊत. आणि नक्कीच टॉस झालेला आहे गावदेवी दहिसर वर्सेस साई विजय स्पोर्ट्स ओळा. साईडला उत्तम भाऊ साईडला वा. मालकीपाडा संघ तिसरा सामना बघतोय आपण. 73 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करेल आपण संघ जो आहे एकविरा स्पोर्ट्स बालकुम. अगदी समोर खेळले, चेंडू समोर होता, थोडेसे बीट झाले गोलंदाज, मात्र कदाचित किंचित गडी बाद झाला असता. रमा ठाकूर वेलकम, सतीश ठाकूर वेलकम. तिसरा सामना बघतोय. 73 धावा या मोठी धावसंख्या दिसते मात्र या मैदानामध्ये होऊ शकेल. चांगली बॅटिंग जर केली प्रसन्न येतो, मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गणेश मनेरा साहेब
वेलकम वेलकम. वाघील साहेब सर्व खेळाडू आलेले आहेत. मात्र वाघील संघ जरी या स्पर्धेत नसला मात्र इथे आपल्या आयोजकांना आपल्या गावाला भेटण्यासाठी आलेले आहेत. माझ्याकडे तानाजी पाटील साहेब वेलकम. थोडे तांबलेमध्येच नितीन हजारे. हा जर सामना जिंकला मालजीपाडा संघ तर जिग्नेश म्हात्रे वाकीपाडा यांच्याकडून एक बकरा. चेंडू हवेमध्ये फटका फसतोय. चेंडू खाली क्षेत्रक्षकात आणि झेल सुटतो हातामध्ये अगदी झेल. चेंडू पडला होता विजय यांच्या हातामध्ये चेंडू पडला होता. मात्र चेंडूने अशी उडी घेतली आणि चेंडू मैदानात खाली पडला आणि जीवनदार आणि पुन्हा खेळण्याची संधी प्रसन्न याला भेटते. गणेश मनेरा तानाजी पाटील साहेबांना विनंती करतो मंचावर यायचं प्लीज. सुंदर फटका सुंदर फिल्डिंग राकेश यांच्या माध्यमातून. नक्कीच सौजन्य श्री राकेश हरिचंद्र भोईर यांच्या माध्यमातून आपण ड्रेस बघतोय. संपूर्ण त्यांच्या माध्यमातून आलेला आहे. धन्यवाद राकेशजी भोईर. आणि नक्कीच या टी शर्ट उन्हामध्ये चमकतात आणि या उन्हामध्ये जास्त त्रास होणार नाही खेळाडू याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. सुंदर चेंडू सुंदर फटका. अजय हजारे चेंडू उचले पण थोडा उशीर होतो. मात्र हा चेंडू उचलताना वाट बघायला लागते एसटी रक्षकांना. 73 धावा कालचा जो उच्चांक आहे 75 धावा एनसीसी संघाने बनवल्या होत्या. 73 धावापर्यंत पोहोचलाय बालकुम संघ. आणि त्या पलीकडे कुठला संघ पोहोचतोय आजच्या दिवसामध्ये. चांगला फटका. मात्र किती धावांचा फटका असेल अगदी पंचांच्या बाजूने चेंडू जातोय. 1 धाव आणि नक्कीच 2 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत. कैलास भोईर कॅप्टन स्वतः बघा किती मेहनत करतात आपल्या संघासाठी. मात्र मला जिंकायचं आहे थांबायचं नाहीये. मात्र मी कमीत कमी धावा देणार चांगली फिल्डिंग करणार आपल्या संघासाठी. मात्र सतत समजलं पहिलं धाव संख्या फक्त आणि फक्त 8. पाव शतकामध्ये फक्त 8 धावा देण्याचं काम गोलंदाज करतो नितीन हजारे. महेश भोईर आज 12 खेळाडू आहेत. मात्र त्यांनी जो झेल घेतला होता एकसर मैदानामध्ये तो अजूनही मला लक्षात आहे. जबरदस्त झेल घेतला होता आणि 2000 बक्षीस आलं होतं. आणि त्याच्यानंतर जी मिठी मारली राकेशनी ती मला माहिती आहे. जबरदस्त मिठी मारून खाली दोघं झोपले होते. आशिष पाटील मिठी मारली होती. नंबर 2चा गोलंदाज विजय वैती. 35चा गोलंदाज वेगवान गोलंदाज अनुभव देखील आहे. यंग पासून मास्टर मध्ये खेळतो. मात्र मास्टरची खेळी त्याला काय अजून माहित नाहीये. मात्र चांगली गोलंदाज नेहमी करतात. मात्र काही संघ काही खेळाडू अलग अलग असतात. मैदान देखील वेगळं असतं. मात्र अनुभव आणि अंदाज घेता आला पाहिजे. तिसरा सामना सुरू आहे. 4था सामना टॉस झालेला आहे. गावदेवी दहिसर वर्सेस साई विजय स्पोर्ट्स ओला. हा नक्कीच संपूर्ण संघ इथे उपस्थित झालेले आहेत. काही खेळाडू 15 काही खेळाडू 20 देखील खेळाडू घेऊन आलेले आहेत. मात्र कोणाकोणाची वळणी आज टीम 11 मध्ये लागणार आहे. जेवणाची व्यवस्था चालू झालेली आहे. सर्वांना नम्र विनंती असेल जेवणाचा काउंटर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आहे. सुरेख चेंडू विजय मैती यांचा. चेंडू पडल्यानंतर वेगाने चेंडू जातो एस्ट्रेशकांच्या हातामध्ये. डॉट चेंडू ते प्रसन्न. कुठल्या चेंडूच्या लाईन रेषेमध्ये नव्हते. भरपूर धावांची गरज आहे मालजीपाडा संघाला. एनसीसी मालजीपाडा वर्सेस आणि एकविरा स्पोर्ट्स बालकुम. चेंडू हवेमध्ये मात्र हा फटका असेल षटकार प्रसादच्या बॅटमधून. असे चौकार आणि षटकारांची गरज आहे मालजीपाडा संघाला. जर हा सामना जिंकला तर जिग्नेश म्हात्रे वाकीपाडा यांच्या मार्फत एक बकरा. विनायक आणि
प्रसन्ना, विनय गंगाधर म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील बक्षीस लावण्याचं काम त्यांनी दिवसभर सुरू राहणार आहे. यॉर्कर चेंडू होता, बॅक्टर चेंडू खेळून काढतो, पण धोका होता, पण डायरेक्ट झाला नाहीये आणि नक्कीच पुन्हा संधी मिळते बघा. सायकल थ्रो करण्याचं काम करतोय. या चेंडूवरती 2 धावा. धाव संख्या 16. आतापर्यंत 9 चेंडू संपन्न झालेले आहेत. धाव संख्या लक्ष दिलं, धाव संख्या 16 झालेली आहे. चेंडू हवेमध्ये फटका पडतो, चेंडू खाली नक्कीच क्षेत्ररक्षकात पुन्हा चूक करते, झेल पुन्हा भरतोय, पुन्हा खेळायची संधी मिळते प्रसन्न यांना. अमोल मात्र अमोलकडून ही चूक कशी काय घडली तोच विचार करतोय. एकच चांगला खेळाडू आहे, ओपनचा खेळाडू आहे. आणि नक्कीच यंदा जो संघ आहे गावदेवी बालकुम संघाचा कर्णधार आहे आणि त्याच्याकडून चूक घडते. एक मोठा बॅटर आहे, नामवंत व्यक्तिमत्व, ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध खेळाडू आहे. चांगला फटका, मग किती धावांचा फटका असेल. पुन्हा एकदा चेंडू उचलेपर्यंत कुंदन आजार येतोय, थोडेसे तिथे चेंडू थांबतोय. भरपूर ऊन वाढलेलं, उत्सव वाढलेला, थकवा जाणवतोय. मात्र काही खेळाडू थकवा जाणवला, फक्त पाण्याचा कॉल करा, पाणी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दिलं जाईल. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे, जेवणाचं काउंटर सुरू झालेलं आहे. सर्वांनी जेवण घ्यायचं आहे. लो फुलटा चेंडू, जास्त फटका हाय चांगला, मात्र ते चांगली फिल्डिंग महेश पाटील यांच्या माध्यमातून चांगली फेकी, 2 धावांचा फटका आणि ते प्रसन्न तिसरी धावण्याच्या प्रयत्नामध्ये होते, मात्र ही लक्ष देखील नव्हतं विनायकचं. मात्र प्रसन्न पुढे आले आणि अशा प्रकारे तिसरी धाव घेताना प्रसन्न धावबाद झाले. पहिले ते गडी बाद होतोय एनसीसी माजी बाल संघाचा, प्रसन्न बाद होतोय. नवीन बॅटर जितू भोईर, माफ करा, जितू राऊत. थोडी चर्चा सुरू आहे. 2 ओव्हर संपन्न झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाणी जातोय. धाव संख्या 22, गडी बाद 1. सौजन्य स्वर्गीय प्रवीण अनंत पाटील, किंजल एंटरप्राइजेस. 74 आपण टी शर्ट बघतोय, कपडे बघतोय. किंजल एंटरप्राइजेस यांच्या वतीने स्वर्गीय प्रवीण अनंत पाटील यांच्या मार्फत मालजी पडदा जो ड्रेस कोस आहे आपण बघतो त्यांच्या अंगावरती. आणि नक्कीच दुसऱ्या बाजूला जो संघ आहे बालकुम संघ, सौजन्य श्री राकेश हरिचंद्र पाटील यांच्या माध्यमातून हा ड्रेस आहे. अमोल होतो. धाव संख्या लक्ष दिलं तर 2 ओव्हर संपल्यानंतर धाव संख्या 22, गडी बाद 1. 73 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि नक्कीच प्रथम बॅटिंग करत असताना 72 धावा बनवल्या होत्या आई एकविरा स्पोर्ट्स बालकुम संघाने आणि त्याचाच पाठलाग सुरू आहे. प्रायोजक यजमान त्यांच्या वतीने स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे. आयोजक आहेत एनसीसी मास्टर्स मालजीपाडा. ऊन देखील वाढलेला आहे, थकवा देखील जाणवतोय. तिसरा सामना सुरू आहे. 73 धावांचा पाठलाग सुरू आहे. अमोल दिशा लाईन बरकट, पहिलाच चेंडू अमोलच्या माध्यमातून व्हायचा सर पंच यांच्या मार्फत येतोय.
परशुरामजी ज्येष्ठ पंच आहेत. या परिसरामध्ये नामांकित व्यक्तिमत्व आहेत, चांगले खेळाडू आहेत. कामान, कारभाव या परिसरामध्ये जितेंद्र, माझीपाडा, तिवरी, राजावली अशा गावागावामध्ये प्रसिद्ध पंच. सुरेख अप्रतिम चेंडू मात्र ते काय करतं काय बिघडतं. चेंडू एक्स्ट्रा लावलेला आहे नितीन आजारे याने. मात्र हा चेंडू येतोय, डेड चेंडू झालेला आहे. कुठल्याही प्रकारचे स्ट्राईक मिळणार नाही जितो याला. मात्र रिटायरमेंट घेत आहेत. मात्र इथे सगळं सांगतात खेळ तो खेळ खेळ. रिटायरमेंट घेतोय या सामन्यापुरता विनायक गंगाधर मात्रे. नक्कीच भरपूर ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. स्पोर्टिंग प्लॅसेस सुरू आहेत, ओपन स्पर्धा सुरू आहेत, अग्निकुली युवा शासक सुरू आहेत. मात्र प्रत्येक आपण जे प्लेअर आहेत त्या प्रत्येकचा प्लेअर हातामध्ये बॅटिंग बघतो. मात्र जे जे स्पोर्ट्स, जय मल्हार स्पोर्ट्स, अस्मी स्पोर्ट्स, डीटी स्पोर्ट्स अशा बॅट आपण बघतोय. प्रत्येकाची निवड वेगळी असते. मात्र आपण भरपूर बॅट बघतोय. मग जबरदस्त बॅटिंग मुकेशने केली होती. जीटी स्पोर्ट्सची बॅट होती शॉन फुरकर यांची. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू, कार्पेट ड्राईव्ह खेळून चेंडू तर मिडल क्षेत्रामध्ये गणेश इथे आहेत आणि नक्कीच गणेशच्या मार्फत सुंदर फिल्डिंग, सुंदर फेकी. एकच धाव घेतली जाईल. धाव संख्या 24, 73 बनवायचे आहेत. 24 धाव झालेले आहेत. जितो आणि त्याला तितकीच चांगली साथ नवीन बॅटर मध्ये आतमध्ये विनोद जातोय. पुण्याचा वेगवान चेंडू स्वतःकडून धावा सुटलेल्या आहेत. चेंडू अडवत सर्कलच्या आतमध्ये. नक्कीच या चेंडूवर देखील एकच धाव घेतली जाईल. गोलंदाज अमोल, धाव संख्या 25. सूर्य चेंडू, वेगवान चेंडू. मात्र चेंडू एकदम वेगवान चेंडू होता. मात्र गोलंदाज टाकल्यानंतर अगदी वेगवान चेंडू पडल्यानंतर 22च्या रूपाने हा चौकार येतोय. यष्टीरक्षक थोडा चेंडू बीट करून गेलेला आहे. मात्र हा चेंडू जातोय समोर बॅनर आहेत आमचे दाते आहेत त्यांच्या जातो चेंडू भेटीला आणि हा चौकार येतोय 22च्या रूपाने आणि 4 धावांनी मालजीपाडा संघ पोहोचतोय 29 या धावावरती. 73 बनवायचे आतापर्यंत. तिसरं शतक मार्गस्थ असताना धाव संख्या 29 बनवतोय. विनोद आणि जितू मैदानाच्या आतमध्ये बॅटर आहेत. गडी बाद झाले प्रसन्ना आणि विनायक. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका. पुन्हा एकदा गणेश मिडल क्षेत्रामध्ये तैनात आहेत आणि आत जबरदस्त चेंडू अडवतात. एकच धाव घेतली जाईल. अमोल गोलंदाजी सुरू आहे. तिसरं शतक सुरू आहे. आतापर्यंत चेंडू टाकून दिले 5. शेवटचा चेंडू असे धाव संख्या लक्ष दिलं. धाव संख्या 30 धावा झालेल्या आहेत. यॉर्कर चेंडू होता. मात्र आपल्याकडे काम देखील केलं होतं यष्टीरक्षकाने गोलंदाजाने. मात्र आपली फिटाळून लावलेले आहे पंचांनी. मात्र ही लेग बायच्या रूपाने धाव कंप्लीट करतोय जितो आणि मालजीपाडा संघ पोहोचतोय 31 या धावेवरती. गडीबाद 2, धाव संख्या 31. मात्र 73 धावा बनवायच्या आहेत. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडू तर धावांची गरज आहे. 12-42
यस, 12-42 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. धावांची गरज आहे 42. गणेश येतोय, वेगवान गोलंदाज. गणेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि महेश भोईर मैदानाच्या बाहेर 12 खेळाडू आहेत, आमच्या बाजूला बसलेले आहेत. मात्र त्याला मग इशारा केला कैलास भोईरने, मी बाहेर येतो, तो आतमध्ये ये, मात्र राहू द्या. गणेश तितकाच वेगाने फटका, तितकाच वेगाने चेंडू देखील होता आणि तिकडे तिथे जेल पडतोय. पुन्हाच खेळण्याची संधी मिळली जितू यांना. अजय आझार यांच्या मार्फत आतापर्यंत 3 झेल पडलेले आहेत. बाळगुम संघाकडून चुका झालेल्या आहेत, मात्र या चुका कितपर्यंत मागास पडतील येणाऱ्या वेळाने काळात सांगेल. विनोद स्ट्राईक वरती. वेगान चेंडू होता, पॅटला फरसे करून चेंडू होता पॉईंट रिझर्व मध्ये आणि दरम्यानच्या 17 चेंडू जातोय. अशा पाटील तिथे आहेत, मात्र अशा पाटील चेंडू अडवतात. एकच धाव घेतलेल्या स्ट्राईक वरती जितू पाटील. पुन्हा एकदा मोठ्या फटकांची गरज आहे, चौघा षटकारांची गरज आहे. मात्र आज सामना जिंकायचा असेल तर नक्कीच मोठी खेळी करावी लागेल माझ्याकडे संघाला. सुरू एका वेगवान चेंडू, जितकाच वेगाने तितका चेंडू निघून जातोय. चेंडू गेल्यानंतर बॅट येते, मात्र चेंडूचा कुठल्या रेषेमध्ये नव्हतं जितू आणि एस्टनच्या मागे उभे असलेले एस्टन रक्षक जबरदस्त आपली कामगिरी बजावतात. नितीन आजारे आहेत, गेले कित्येक वर्षापासून त्यांच्या डोक्यावरती फक्त लाल आणि लालच कॅप बघतो मी, त्यांचा आवडता कलर आहे. आणि कैलास भरतील देखील लाल टोपी आहे, बाकी कोणाचीच नाही बघा. सुंदर फटका असेल, मात्र फटका जातोय, आणखीन एक झेल सुटतोय. 4 झेल पडले बघा. महेश भोईर काय चाललंय, आम्हाला 2 झेल टाकले. विजय व्यक्तीकडे एक झेल पडतोय. 4 झेल आतापर्यंत पडले. अजय आजार देखील झेल सोडतोय. मात्र झेल पकडणं गरजेचं असतं, मात्र चांगले बॅटर देखील बाद करणं होतील. स्टेपवर झाले, अगदी चांगला फटका खेळला विनोदाच्या बॅट मधून. हा येतोय षटकार, मिळतील 6 धावा. धाव सगळ्या षटकारांनी 40 धावा झालेल्या आहेत. 73 धावा तुम्हाला बनवायच्या. चेंडू द्या. चेंडू शिल्लक आहे तर 7 धावांची गरज आहे. 33 मॅच चेंडू आलेला आहे. 33 धावा, चेंडू शिल्लक आहे 7. बघायचंय कंटिन्युअस मला षटकार मारावे लागतील. जितू आणि एका बाजूला चांगली बॅटिंग करतोय विनोद. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू, चेंडू निघून जातोय. डॉट चेंडू येतोय, कमबॅक करतोय गणेश आपल्या संघाला. फक्त आणि फक्त 9 धाव खर्च करतोय आणि नक्कीच नवीन गोलंदाज कोण असेल एवढ्यामध्ये फक्त एकच ऑप्शन आहे, कैलास भोईर. कैलास भोईर पुढे आले होते, मात्र नक्कीच पाठी गेले. मात्र आपला गोलंदाज, आपल्याकडे गोलंदाज अवेलेबल आहेत. देवेंद्र येतोय. धाव संख्या झाले 40 धाव झालेले आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक 6 चेंडू मध्ये गरज आहे 33 धावांची गरज आहे. मात्र कंटिन्यू तुम्हाला 5 षटकार मारावे लागतील. 6 षटकार मारले तर नक्कीच सामन्यात मालजीपाडा संघ जिंकेल. आज सामन्यात मालजीपाडा संघ जिंकला तर जिग्नेश मात्रे, वाकीपाडा यांच्याकडून बकरा. यॉर्कर चेंडू होता देवेंद्र यांचा, जास्त धाव मिळणार, मात्र धाव घेतलेली नाहीये. ओळा संघाची जोडी आलेली आहे बघा, ही एवन जोडी आहे. सतीश ठाकूर, रमा ठाकूर.
फटका चांगला येतो, मात्र फटका आलेला आहे चांगला, मात्र उशिरा नाही फटका यायचा. जितेंद्र बॅट म्हणून षटकार येतो. 73 बनवायचे आहेत. काय 2 नंबर बॉल दिलेला आहे. षटकाराने धावसंख्या पोहोचते. माझ्याकडे संघ 46 धाव पोहोचतोय. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र किती धावा पराभूत होतोय, किती धावा अंतर ठेवून सामना जिंकतोय, मात्र चेंडू खाली राहतोय. हा चेंडू येतोय, डॉट चेंडू येतोय. ओके ओके. आणि नक्कीच जेवण सुंदर अशी सूचना मुकेश पाटील देत आहेत. जेवणाचं काउंटर सुरू आहे. कृपया जे संघ खेळून झाले त्यांनी जेवण घ्यायचंय. पांजू उमेदमान घोडबंदर घोडजो. सुरेश चेंडू पुन्हा एकदा देवेंद्रांच्या मार्फतून. आतापर्यंत 3 चेंडू डॉट आणि 1 षटकार. 4 चेंडूमध्ये जबरदस्त कामगिरी. प्रयत्न सुरू आहेत. आता मात्र उशीर झालेला आहे. मालजीपाडा संघ पाठलाग सुरू आहे. भरपूर धावांची गरज आहे. शिल्लक 2 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू आयोमध्ये अगदी फटका फसतोय. अगदी चेंडू सेफ लँडिंग करतोय. अजय हजार तिथे आहेत. चेंडू अडवतात. एकच धाव घेतली जाईल. शेवटचा चेंडू आणि धावांची भरपूर गरज आहे. स्ट्राईक वरती विनोद. चांगला फटका मिळाला बॅटमधून. तिथे षटकार. मात्र हा षटकार भरपूर उशिराने येतोय. मात्र विनोदच्या बॅटमधून 2 षटकार बघायला मिळाले आपल्याला. आणि नक्कीच मालजीपाडा संघ 19 धावांनी पराभूत होतो. 19 धावा कमी पडतात. मात्र धावा झाल्या असता प्रसन्न लवकर बाद नसला झाला त्या धावा बनवू शकल्या असता मालजीपाडा संघ. तिसरा सामना संपतोय आणि 4था सामना गावदेवी दहिसर वर्षाचा साई विजय स्पोर्ट्स ओळा यांच्यामध्ये सुरू होणारा टॉस देखील झालेला आहे. आणि या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अभिनंदन एकविरा स्पोर्ट्स बालकुम संघाचा. आणि नक्कीच या मॅचचा ठरतो सामनावीर नितीन हजारे. नक्कीच ओळा संघाचे एक खेळाडू आलेले आहेत. प्रत्येक कुठेही स्पर्धा असू दे ते येतच राहतात. नक्कीच आमच्या बाजूला बसत ते 12 खेळाडू आहेत. आणि विश्वास मुखात खास आहेत ते ज्येष्ठ खेळाडू आहेत. नितीन आजारे या पुढे या. प्रथम टॉस जिंकून दहिसर गावदेवी दहिसर संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करायचे